मुश्रीफ साहेब तुम्ही या गोकुळच्या चेअरमन पदावर आदरणीय आमचे नेते मुश्रीफ नवीद साहेबांना तुम्ही विराजमान केलात, खरोखर आम्ही मनस्वी 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 आनंदी आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय कसा द्यायचा असतो ते आदरणीय नवीद साहेबांच्याकडनं शिकलं पाहिजे। एखादा महेशनी मगाशी उल्लेख केला, एखादा मेसेज जरी केला, साहेब व्हॉट्सअपवर जरी मेसेज केला, साहेब आमचं एक काम आहे, तात्काळ त्याचं नियोजन करणारा आमचा नेता हा म्हणजे नवीद मुश्रीफ साहेब। साहेब मी तुम्हाला वाटेल की मी जास्त बोलतोय, मी आदरणीय साहेबांना विनंती करतो, साहेब मी जरा हाटेवर असल्यामुळं येणाऱ्या जसं तुम्ही 30 वर्ष जसं आमदार आहे या मतदारसंघाचं, जसं 20 वर्ष मंत्रीपद तुम्ही बसवता, वडीलधारी प्रमाणे आमच्यावर तुम्ही प्रेम केला, तसंच भावाप्रमाणे प्रेम करणारा आमचा नेता येणाऱ्या विधानसभेत तुम्ही पाठवावं ही माझी कार्यकर्त्यांच्या वतीने माझी इच्छा आहे। 2009 पासून मी बघतोय की आपल्या गडिंग्लज शहराचं किंवा कोल्हे कडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं भाग्य आहे असं बाबल्या कधी दोघं एकत्र कधी एका व्यासपीठावर आम्ही आजपर्यंत काय आमच्या इथं व्यासपीठावर कधी बघितलं नाही। आणि खरोखर मला एवढा आनंद आहे की आज दोघेही माझं दैवत ह्या व्यासपीठावर आहे। मी खरोखर एवढा मनस्वी आनंद आहे, मी गडिंग्लज शहराच्या वतीनं प्रथमतः परत एकदा दोघांचं अभिनंदन करतो। साहेब आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे साहेब, 36दा जिल्हा परिषदचं पण वाजलेलं आहे, त्यामुळे आमच्या मागण्यांचं काय साहेब हे सपत नाही, आम्ही मागत राहणार तुमच्याकडे, तुम्ही आम्हाला देत राहायचं गडिंग्लज शहरासाठी। साहेब गडिंग्लज शहराच्या विकासामध्ये भर जर पडायची असेल, साहेब गडिंग्लज शहराच्या जो कायम स्वरूपाचा जो प्रश्न संपायचा असेल साहेब, तो प्रांत कार्यालयाचा विषय आहे। तुम्ही मागे देखील बैठकीमध्ये बोललात, पशुवैद्यकीयची जागा आहे तिथे प्रशासकीय इमारत साहेब तुम्ही तिथं बांधून आम्हाला नगरपालिकेच्या नावावर आमची प्रांत कार्यालयाची जागा द्यावी आणि गडिंग्लज नगरपालिकेच्या उत्पन्नात कशी भर करता येईल, गडिंग्लज शहराचं उत्पन्न कसं वाढवता येईल या दृष्टीनं साहेब तुम्ही प्रयत्न करा, एवढी या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला मी मागणी करतो साहेब। साहेब कित्येक वर्ष मी सातत्याने भाषणामध्ये उल्लेख करतोय, गेली कित्येक वर्षाचा रिंग रोडचा जो प्रश्न आहे साहेब, गडिंग्लज शहराला जो भेडसावत आहे, गडिंग्लज शहराच्या चारी बाजूला जर साहेब रिंग रोड झाला त्यासाठी मोठा निधी लागणार आहे साहेब, आणि शेतकऱ्यांची आपण दिनी तसेच रोड डेव्हलपिंग सगळं करण्यासाठी साहेब मोठा निधी लागणार आहे, आणि कायमची ट्रॉफिकची समस्या गडिंग्लज शहराची ही कायमची सपणार आहे साहेब। आणि कृपा करून साहेब माझी विनंती आहे की या तुम्ही जर लक्ष घातला साहेब, मुश्रीफ साहेब तुम्हाला काही अवघड नाही, अजितदादाच्या मर्जीतले तुम्ही राज्यातले नेते आहात, त्यामुळे अजितदादा तुमच्यासाठी खिचडीची किल्ली उघडी ठेवतील आणि गडिंग्लजसाठी तेवढं तुम्ही करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे साहेब। त्याच पद्धतीनं साहेब पंकजाताई मला वाटतंय पशुवैद्यकीची जागा आहे, ताईंच्या बरोबर जरा बैठक करून ती आमचा प्रांत कार्यालयाचा तेवढा विषय संपवावा साहेब, आणि रिंग रोडचा नगर विकासचे मंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील यांच्याबरोबर तात्काळ साहेब बैठक घेऊन तशा आम्हाला सूचना द्या साहेब, आम्ही बैठकीसाठी 100% येऊ। त्याच पद्धतीनं साहेब सगळ्यात महत्वाचं आपलं दैवत छत्रपती संभाजीराजांचा भव्य पुतळा गडिंग्लज शहरामध्ये साहेब उभारला पाहिजे असं माझ्यासारख्या शिवभक्ताला वाटतं साहेब। गडिंग्लज शहराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की संभाजी महाराजांचा पुतळा गडिंग्लज शहरामध्ये असा भव्य दिव्य पुतळा साहेब उभा राहावा ही माझी कळकळीची विनंती आहे साहेब। साहेब गडिंग्लज शहरामध्ये एक अद्ययावत मैदान त्याला तुम्ही 2 कोटी रुपये आज त्याचा लोकार्पण सोहळा आहे साहेब, 2 कोटी रुपये तुम्ही दिला, त्याचा आज संध्याकाळी 4 वाजता लोकार्पण सोहळा आहे। त्या गडिंग्लज ही फुटबॉलची मंडळी आहे, खेळाडूंचा गडिंग्लज शहर आहे साहेब, त्यासाठी तुम्ही
लागणारा इथून पुढचा निधी सगळा द्यावा व आमच्या सगळ्या खेळाडूंसाठी एक गडिंग्लज शहरासाठी चांगली परवानगी द्यावी हीच मी या कार्यक्रमानिमित्त विनंती करतो। साहेब, अनेक माझी विनंती आहे, गोर गरीब वंचित बेघर लोक जे आहेत त्यासाठी साहेब कागलच्या धर्तीवर गडिंग्लज शहरासाठी तुम्ही बेघरांना घरकुल द्यावी ही या कार्यक्रमानिमित्त मी तुम्हाला विनंती करतो। साहेब, अनेक मागण्या भरपूर आहेत, पण तुम्ही काय म्हणणार, ह्यो मागतच असतोय काय, याला काय काय किती दिल तेवढे याला कमीच आहे। पण गडिंग्लज शहराचा जर विकास व्हायचा असेल, गडिंग्लज शहर जर पुढे न्यायचं असेल, साहेब कोल्हापूर जिल्ह्यानंतर तुम्ही मागील 20-25 वर्षाचा जर इतिहास काढला तर गडिंग्लज शहर हे कोल्हापूर शहरानंतर गडिंग्लज हे 2 नंबरचं शहर होतं साहेब। पण काही लोकांच्या इथल्या व्यवस्थेमुळे साहेब गडिंग्लज शहराचा विकास खुंटला साहेब, आणि गडिंग्लज शहराच्या पुढे तुमचं कागल असेल, जयसिंगपूर असेल, इचलकरंजी असेल साहेब, ही सगळी शहरं आमच्या गडिंग्लज शहराच्या पुढे गेली। ही कुणामुळे गेली याची गडिंग्लज शहरातील सर्व माझ्या व्यापारी बंधूंना असेल, गडिंग्लजतील शेतकरी असतील आणि युवक मंडळींना माझी कळकळीची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे कुणामुळे झालं, आपलं गडिंग्लज शहराचा विकास कुणामुळे खुंटला याची जरा प्लीज मी तुम्हाला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, याचा कधीतरी विचार आपण केला पाहिजे। म्हणून मला तुम्हाला हात जोडून मुश्रीफ साहेबांच्या समोर मी कळकळीचे सर्व पत्रकार आहेत, सर्व माझ्या माता भगिनी आहेत, वडीलधारी मंडळी सगळे आहेत, यांच्या समोर मी कळकळीचे हात जोडून नतमस्तक होऊन तुम्हाला विनंती करतो, येणारी नगरपालिका गडिंग्लज शहराची येणारी नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये द्या, मुश्रीफ साहेबांच्या हातामध्ये द्या। त्या गडिंग्लज शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, एवढीच या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र।